लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कसं मार्च आणि एप्रिल महिन्याचे बऱ्याच बहिणींना पैसे भेटले आणि काही बहिणी अशा पण आहेत की ज्यांना पैसे भेटत नाही. तर आता त्यांना वाटत आहे की जे 66 लाख ज्यांनी महिला अपात्र केले आहेत त्यांच्या लिस्टमध्ये त्यांना म्हणजे नाव असेल की नाही असेल, त्यांना एक मोठा डाऊट येत आहे. कारण कसं जे बहिणीचे फॉर्म ओके होते त्यांना पैसे भेटले आणि ज्या बहिणींना पैसे भेटले नाहीत तर त्यांना असा डाऊट आहे की आपला फॉर्म अपात्र केला असेल. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्नाची उत्तरे घेऊन आलो आहोत. म्हणजे किती महिला पात्र आहेत आणि किती महिला अपात्र आहेत आणि आपले नाव कसे चेक करावे. बऱ्याच बहिणींचे फॉर्म ओके आहेत तरी पण त्यांना पैसे भेटले नाही. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत समोर येत असलेला एक नवीन आणि मोठा चर्चेबद्दल. कारण सध्या अनेक महिलांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की सरकार नवीन लाभार्थी यादी तयार करत आहेत आणि याच कारणामुळे काही महिलांचे पैसे थांबले, काहींची पडताळणी सुरू झाली तर काही महिलांना नवीन अपडेट मिळत आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत नवीन यादीबद्दल काय चर्चा सुरू आहे, कोणत्या महिलांची तपासणी परत सुरू होणार आणि पैसे का अडकले आणि मग आपण ह्याच्या पुढे काय करू शकतो. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. अचानक नवीन यादीची चर्चा. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि गावागावात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची नवीन यादी लागणार. काही महिलांना असं सांगितले जात आहे की सरकार पुन्हा पात्र महिलांची माहिती तपासत आहे, चुकीचे अर्ज वेगळे केले जात आहेत आणि जी फायनल लिस्ट आहे ती तयार केली जात आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये भीती आणि संभ्रम वाढला आहे. सध्या अशी माहिती समोर येत आहे की खालील गोष्टी तपासल्या जात आहेत. ते म्हणजे आधार कार्ड, बँक खाते, KYC, DBT स्टेटस आणि आपली जी उत्पन्न मर्यादा आहे ती आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती. कारण सरकारला फक्त पात्र महिलांना लाभ द्यायचा आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अनेक महिलांचे पैसे का थांबले. तर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अचानक पैसे का थांबले. यामागे काही मुख्य कारणे सांगितली जात आहेत. ती म्हणजे पहिला म्हणजे कसं आधार कार्ड लिंक नाही, बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही तर पैसे त्यांनी थांबवले. आणि दुसरा म्हणजे जो NPCL तो जो ऑप्शन आहे तो कसा इनॲक्टिव्ह असेल तर तो आपण कसा ॲक्टिव्ह करायला पाहिजे. जी NPCL बंद असल्यास DBT ट्रान्सफरमध्ये पैसे खात्यात येत नाही. आणि तिसरा म्हणजे KYC पूर्ण नाही. ते कसं अर्जामध्ये चुकीची माहिती म्हणजे कसं नाव, जन्मतारीख किंवा खाते माहिती चुकीची असल्यास पेमेंट त्यांनी म्हणजे जो फॉर्म आहे तो त्यांनी कसा अपात्र केला, त्यांना पैसे दिले नाहीत. आता महिलांमध्ये म्हणजे वाढलेली चिंता काय, तर अनेक महिलांना आता भीती वाटत आहे की आपलं नाव यादीमध्ये असेल की नाही. कारण कसं आता पैसे पण भेटले नाही आणि आपला फॉर्म अपात्र असेल की पात्र, हाच म्हणजे त्यांना एक मोठा प्रश्न आहे. तर काही महिलांचे पैसे का थांबले, काहीच्या बँकेतून वेगळी माहिती मिळत आहे आणि तर काही महिलांना अजून कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणजे कसं प्रत्येक ठिकाणी महिलांना कसं वेगवेगळी कारणं दिली जातात, पैसे का येत नाही. म्हणजे त्यांना कसं काही म्हणजे समजतच नाही आता आपण काय करावे ते. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जी योग्य रीत आहे, जो आपण चांगला पर्याय आहे, म्हणजे आता आपण पुढे काय केले पाहिजे ह्या प्रश्नाची आपण उत्तरं घेऊन आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होणारी माहिती ती म्हणजे सध्या व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. कोणी म्हणतं नवीन नियम आले, हजारो महिलांची नावं कमी झाली, योजना बंद होणार. तर मित्रांनो, अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत आपण कसं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. पुढे काय होऊ शकतं, तर सध्या अशी चर्चा सुरू आहे की पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना पुढील हप्ते मिळू शकतात. म्हणजे कसं आता ते नाही भेटले पण पुढचे तरी भेटू शकतात. थांबलेले पैसे एकत्र जमा होऊ शकतात आणि फायनल यादी जाहीर होऊ शकते. मात्र फायनल जो निर्णय आहे तो सरकार घेईल, ते काय आपल्या हातात नाही. म्हणून आपण फक्त आपण वाट पाहू शकतो. या व्यतिरिक्त आपण काहीच नाही करू शकत.